नमस्कार मित्रांनो, मी आकाश कोळी बोलतोय। गेल्या 2 सप्टेंबरपासून आपल्या महाराष्ट्रातील रणरागिणी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गीतांजलीताई कोळी यांच्या नेतृत्वाखाली आझाद मैदान येथे अन्नत्याग उपोषण हे चालू करण्यात आले आहेत आणि या उपोषणाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील मल्हार कोळी, महादेव कोळी आणि टोकरे कोळी या जमातीला सुलभतेने जात प्रमाणपत्र आणि व्हॅलिड हे मिळायला पाहिजे या उद्देशाने हे अन्नत्याग उपोषण करण्यात आलेले आहेत। आणि याही अगोदरमध्ये जवळपास 3 मार्चपासून तर 22 मार्चपर्यंत याही अगोदर आझाद मैदान येथे एक मोठ्या प्रमाणात आपण एक कुऱ्हाड मोर्चाचं आयोजन केलं होतं आणि याही मोर्चाचे नेतृत्व देखील हे गीतांजलीताई कोळींनी केलं होतं आणि त्यांच्या नेतृत्वामध्ये याही अगोदर चांगला भव्य आणि दिव्य कुऱ्हाड मोर्चा हा यशस्वी झाला होता। परंतु त्यानंतर मुख्यमंत्री साहेबांची भेटी झालेली नाही आणि मला तर एक म्हणायचं मी वारंवार याही अगोदर म्हणलो की महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब हे जातीवादी मुख्यमंत्री। याच्या अगोदर देखील मी याच शब्दामध्ये त्यांना सांगितलेले आहेत आणि याही अगोदर जे विद्यमान जेव्हा एकनाथरावजी शिंदे साहेब मुख्यमंत्री यांनी कोळी समाजासोबत हा जातीवाद केलेला आहे। इतर समाजाचे जेव्हा आंदोलन होते मित्रांनो तो तेव्हा त्यांचं एक विशेष शिष्टमंडळ हे आंदोलनकर्त्याला भेटतं। आता बघितलं तुम्ही याच वेळेला उपसमिती निर्मिती करून अशाच उपसमिती जे आहेत ह्या आदिवासीसाठी का राहत नाही, दलितासाठी का राहत नाही, म्हणजे ज्यांच्याकडे संख्याबळ असेल जो जिथला जास्त धिंगाणा करणार हा त्यांचं तुम्ही उपोषणाची दखल घेणार का? तसं काही असेल तर आम्हाला सांगा, आम्ही देखील आमच्या वाघरी वगैरे फांजी त्यानंतर आमचे जे डाका टाकण्याचे जे साहित्य असेल ते मुंबईच्या दिशेने घेऊन येऊ। त्यानंतर आम्ही देखील मंत्रालयाच्या आजूबाजूला याच आमदाराला याच मंत्र्याला खासदाराला त्या वाघरीमध्ये पाडू। असं जर काही कृत्य आमच्याकडून करण्याची तुम्हाला अपेक्षा असेल तर आम्ही ते करायला बसलो। परंतु या शासनाला निर्लज्ज बेशिस्त शासनाला मला एकच सांगायचं आहे की अजूनही तुम्ही आमच्या महादेव कोळी, मल्हार कोळी, टोकरे कोळी जमात बांधवांचा अंत हा पाहू नका। येत्या या उपोषणाच्या माध्यमातून महसूल मंत्री असेल तसेच मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब तुम्हाला विनंती करून सांगू इच्छितो की तुम्ही आमच्या शिष्टमंडळाला तर वेळ तर देऊ शकता। एवढा तुमच्या मनामध्ये रक्तामध्ये इतला कसा कुठून जातीवाद भरलात की तुम्ही आम्हाला भेटण्यासाठी वेळ सुद्धा देऊ शकत नाही। हे अत्यंत चुकीचं आहे। तुम्ही एका जातीचे, एका धर्माचे आणि एका विशिष्ट समूहाचे तुम्ही मुख्यमंत्री नाहीत, तुम्ही सर्वांसाठी मुख्यमंत्री आहात। तुम्हाला सर्वांनी ज्यांनी मतदान केलं, ज्यांनी नाही केलं त्यांचे देखील तुम्ही लोकप्रतिनिधी आहात, एका महाराष्ट्र राज्याचे प्रथम नागरिक आहात। या दृष्टिकोनातून आपण या आंदोलनाची दखल घ्यायला पाहिजे आणि जे काही समाज बांधव आता या आंदोलनाला येऊ शकले नाही किंवा उद्या येणार नाहीत त्यांना देखील मला विनंती करून सांगायची आहे की तुम्ही एका लेडीजकडून किंवा एका विशिष्ट जेवढे लोकांकडून तुम्ही जी अपेक्षा करतात की यांच्याकडून आपल्याला न्याय मिळाला पाहिजे, पण तुम्ही देखील मटमंगळावानी घरी बसून साधं तुम्ही एक लाईक करू शकत नाही, फॉलो करू शकत नाही, कमेंट करू शकत नाही आणि शेअर देखील करत नाही। मग दुसऱ्याकडून काय अपेक्षा करणार आपण? तुमच्यासारखं निर्लज्ज जर समाजाला न्याय न भेटण्याचं कारण जर काही असेल ठोस तर आपल्या समाजातले आपलेच लोक विरोधक आहेत। कारण तुम्ही बघताय मागील 7 दिवसापासून आंदोलन चालू आहे। या आंदोलनाची या बिकाऊ मीडियानी आतापर्यंत दखल न घेऊन अजिबात आतापर्यंत कोणत्याही पत्रकारांनी आपली बातमी सुद्धा एक साधी लावलेली नाही आहे। त्यानंतर इलेक्ट्रिक मीडियाला देखील प्रतिक्रिया ताईच्या जातात परंतु त्या टीव्हीला दिसत नाही, कोणत्याही इलेक्ट्रिक मीडियाला दिसत नाही। या बिकाऊ मीडियाला या शासनाने आणि विशिष्ट पक्षाच्या लोकांनी विकत घेतले, त्याच्यामुळं आपला मीडिया आपल्या समाज बांधवांनी बनायला पाहिजे या दृष्टिकोनातून सांगतोय। आता तरी जागे व्हा, स्वतःचा मीडिया स्वतः बनवा आणि जास्तीत जास्त शेअर करा। कारण मी बघतोय त्या ताईंची जेव्हा लाईव्ह देखील आल्यात किंवा इतर लोकांनी जरी पोस्ट टाकले त्याला जास्त प्रमाणात लाईक राहत नाही, फॉलो राहत नाही, कमेंट राहत नाही, शेअर देखील होत नाही, आपल्या समाज बांधवापर्यंत तो मेसेज सुद्धा जात नाही। मग असं जर परिस्थिती असेल तर कसा न्याय मिळणार आपल्याला? त्या करताना वेळीच अजून आपला वेळ निघून गेलेला नाही, वेळीच सावध व्हा आणि जे काही या लोकांची आता घुसखोरी करण्याचा प्रयत्न या आदिवासी जमातीमध्ये चालू आहेत याच्यासाठी देखील आपल्याला सज्ज आणि एक मोठा तीव्र स्वरूपाचा लढा उभारणं गरजेचं आहे। त्यासाठी आपण लवकरच एक मोठं जन आंदोलनाची तयारी करणार आहोत। एवढंच बोलतो। जय भीम, जय आदिवासी, हर हर महादेव।